पंचशीर येऊ द्या. आपली पोरं दारुडी बनता कामा नये. आपली पोरं कुठेतरी मटण पिटण खाऊन जहरानी मरतात. लोक मारून टाकतात पोरांना आपल्या. आपली पोरं जगली पाहिजे. ती दारू पिल्यावर किती उद्ध्वस्त होतोय माणूस. हे बघ फार ओस करून टाकलं. दारू विषारी पियाची नाही र. दारू बंदी आता हायर. दारू पायी सारी संपत्ती गेली आणि गल्लीत साऱ्या इज्जत गेली. बरोबर. तरी यानं दारूला सोडली नाही र. दारू बंदी आता हायर. म्हणून माझ्या बुद्धाने सांगितलं, सुरा मेरे मज्ज पमाद ठाना वेरमणी सिक्खापदम समाधी. म्हणून आज काय मजा आहे. मला महुला 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 जाऊ द्या. मला भीमाचं गाणं गाऊ द्या. भीमाचं गाणं, मला भीमाचं गाणं गाऊ द्या. भीमाचं गाणं गाऊ मला महुला जाऊ द्या. मला महुला जाऊ द्या. मला महुला जाऊ द्या. मला महुला जाऊ द्या. भीमाचं गाणं गाऊ द्या. भीमाचं गाणं म्हणजे काय? भीमाचं गाणं गाऊ द्या म्हणजे काय? भीमाचं कार्य पाहू द्या. तसं मला वागू द्या. माझ्या पोटी येणारा उद्याचा मुलगा खरा धम्म झाला पाहिजे, बुद्ध झाला पाहिजे. पंचशिलाचं परिपक्व जसं आम्ही वारकरी आचरण करतो, तसं धम्माचं पंचशिलाचं नुसतं मटण न खाणं म्हणजे नाही हिंसा. आम्ही मटण सोडले आणि आतमध्ये लोकांची जळफळ. तिचं पोरग 10वी नापास झाल्यापासून माझा जीव भाई वरखात येऊ ठेव नुसता. का? तिचं नापास झालं असतं तर मला बरं वाटलं असतं. जय भीम कशाला म्हणती ग? थोबाडात हाणून घे. आग काग रिकाम हिंडती मंदिरात. त्याचे गुण नाही तुमच्यात काय मग फायदा? काग रिकाम हिंडती मंदिरात. सुख मिळल तुला बुद्ध 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 मंदिरात. देवदेवतांची नको ती आशा, त्यांनीच आपुली केली निराशा. झालाय जीवाचा उगीच तमाशा. सटवायला बोकड्या कापला, 50,000 रुपये व्याज भरते माझं पोरबाई. काळूबाईला गेले बाई, 5 कोंबड्या कापल्या कडक ना तलगी. अख्खं मटण खाऊन पोरं दारू पिऊन फूस पायदण्यात हागली मुतली ग बया. हाक नको मला बघा. पायदण्यात हागली मुतली म्हणून सारा तमाशा झाला ग बाई माझा. देव देवतांची नको ती आशा, त्यांनीच आपुली केली निराशा. बरोबर का? साऱ्या जीवाचा झालाय तमाशा. हे पुरी वर बघ ना. नको हाणू न घेऊ उरात. नको हाणू न घेऊ उरात. सुख मिळल तुला बुद्ध मंदिरात. सुख मिळल तुला विठ्ठल मंदिरात. सुख मिळल तुला ज्ञान मंदिरात. बाबासाहेब विलायतीला गेले. इकडे माझ्या रमाईच्या बाळाला ताप आला. रमाई बाळाला डॉक्टरकडे घेऊन गेली. डॉक्टर, माझ्या बाळाला ताप आलाय. डॉक्टर, त्याचे वडील इथे नाहीत. हो बाई,
बाळाला घेऊन घरी जा. आम्ही तुमच्या लोकांना शिवत नाही. आम्ही बाळाला ताप आला बाई, रमा बाळाला डॉक्टर कडून येई. डॉक्टर बाळाला शिवला नाही ग, प्राण बाळाचा गेला बाई. लई रडली माझी रमाई, लई रडली माझी रमाई. साहेबांना सांगू काही ग, माझ्या धन्याला काय सांगू. बोलता बोलता 4 पोरं मिली, एकच थोरला पोरगा जिवंत राहिला, ते बाळ यशवंता, ज्यांचे चिरंजीव आज बाबासाहेबांचे नातू म्हणून प्रसिद्ध आहेत, प्रकाश आंबेडकर. टाळेवाजली बरी जोडा. बाबासाहेबांचा वंश आपल्याला पाहायला मिळतोय ना. माझ्या रमाईची कृपा आहे. 4 पोरं मिली माझ्या बहिणीनो, तरी हिम्मत हरली नाही. नवऱ्याला कळवलं नाही, नवऱ्याला कळवलं नाही, तरी हिम्मत हरली नाही. साहेबाला कळवलं नाही, साहेबाला कळवलं नाही, साहेबाला कळवलं नाही. आणि म्हणून एक एक पावाचा तुकडा खाऊन माझे भीमराव बॅरिस्टर झाले. रमा काय म्हणत होती, साहेब संधीचं सोनं करा, संधीचं सोनं करा, संधीचं सोनं करा, संधीचं सोनं करा. इलायतीचा रस्ता धरा, 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 इलायतीचा रस्ता धरा. बॅरिस्टर होऊन या माघार. आपल्या नवऱ्याला पैसे पुरवणारी बायको जगात एकच होऊन गेली, रमाई आंबेडकर. मुलाला शाळा शिकवणाऱ्या बाया ऐकल्या, पण नवऱ्याला शाळेत जाताना रमा माझी शेणगोळा करायची, शेणाच्या गवऱ्या बनवायची. रमा